राम कृष्ण जय राम रूप पाहता लोकांनी तुका झाले साजनी तो हा तो हा राम कृष्ण जय राम रूप पाहता लोकांनी तुका झाले साजनी तो हा तो हा मनना बहुत शुक्रोताची जोडी मनोनी शुक्रोताची जोडी मनना शुक्रोताची जोडी मनना विठ्ठलिया गरी तो हा विठ्ठल देवा तो हा माधव सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम जय राम मागता विभाग मागता विभाग मागता विभाग पाल जी मग
त्यासी भाव तो धरने करी धरने करी मगर बाहिरी संत साक्षी आवचना ब्रह्म साक्षी आवचना संत साक्षी आवचना संत साक्षी आवचना त्यासी भाव किया खुदा त्यासी भाव
मागता विभाग कोठे लपालजे मग संत साक्षी या वचना त्यासे ठाऊक या खुना होईन धरणे करे मग मी घोने दे बाहेरी संत साक्षी या वचना त्याशी ठाऊक या खुना तुका म्हणे मी अक्षर तुका म्हणे मी अक्षर तुझ देवपणाचा भार संत साक्षी या वचना त्यासे ठाऊक या खुना विठ्ठला विठ्ठला समचरण सर्जम सांद्र नीलाबुदाभम जगननिहित पानी मंडन मंडनानाम तरुण तुलसे माला कंदरम कंजनेत्रम सदयदौलासम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेज स्फुरदत्पदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वान्नरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ओम नमो जाद्य वेद प्रतिपाद्य जय जय समिद्या आत्मरूपं मराठा वंशाचे कुलदीपक मराठा वंशाचे कुलदीपक स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजेच एक नतमस्तक त्यांचे पायी
वैराग्य मार्गाती दुर्गम तो करुण दाविला सुगम जयाचे ब्रह्मचर्य निष्काम नमो सद्गुरु मोतीराम महाराज दस्तापूर ग्रामी शुद्ध संस्कृती तेथे उगवले संस्कार गभस्ती जया स्मरता कळिकाळ नमते नमो सद्गुरु मारुती महाराज जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरी यावार करे संतांच्या मागता विभाग कोठे लपाल जीम संत साक्षी या वचना त्यासे ठाऊक या खुना प्राप्तस्थळी काही प्रासंगिक कारणाने आलेली माझ्याकडे हे कीर्तन स्वरूपाची सेवा आपल्या उपस्थित सर्व बांधवांच्या सामक्ष पार पाडण्याचा प्रयत्न असेल. आजचा विषय जरा वेगळा आहे. संस्कृती प्रधान भारत देशातील संत भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जाती जमातीच्या संख्येने राहणारा लोकसमुदाय बहुभाषिक आहेत, बहुजातीय आहेत, बहुधर्मीय लोक ज्या महाराष्ट्रात राहतात त्या महाराष्ट्रामध्ये सर्वात बहुसंख्य लोकसंख्येने असलेला समाज म्हणजे मराठा समाज. या मराठा समाजाचा आरक्षण स्वरूपी स्वतःच्या हक्कासाठी चालू असलेला आज लढा, त्यातील आयरणीवर आलेल्या कुणबी प्रमाणपत्र या साखळी गावोगावी उपोषणाच्या माध्यमातून आपल्या या परिसरातील हे प्रमुख केंद्रस्थान आहे. या नांदेड लोहा रोड वरील वाडी पाटी या मध्य केंद्रस्थानी म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख असलेल्या मुख्य राज्य रस्त्यातील मध्य भागामध्ये चालू असलेलं कीर्तन आहे. आता हे कीर्तन म्हणजे कोण्या मंडपात नाही, हे कीर्तन म्हणजे कोण्या मंदिरामध्ये नाही,
हे कीर्तन म्हणजे उभ्या बाजारात कथा केल्यासारखं. उभ्या बाजारी कथा उभ्या बाजारी कथा हे तो न आवडे पंढरीनाथा. उभ्या बाजारातली कथा देवाला आवडत नाही. जसं देवाला बाजारात केलेलं कीर्तन आवडणं तसं मराठा समाजानं आरक्षणासाठी केलेलं उपोषण सरकारला आवडणं म्हणून समन्वय साधण्याचा प्रयत्न. विठाला लेकरू काही गोष्टी करत असताना लेकराचे सगळेच काम बापाला आवडतील असा काही आग्रह नाही. विषय लक्षामध्ये घ्या. बाई संसारामध्ये नांदत असताना घरामध्ये प्रत्येक केलेली त्या बाईची कृती मालकाला प्रत्येकच आवडेल असा काही आग्रह नाही. शिष्य विद्या घोकीत असताना, शिष्य अभ्यास करीत असताना त्याच्या अभ्यासातल्या अभ्यासाचं लक्षण गुरुला आवडल, पण अभ्यासाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये त्याने केलेल्या खोड्या गुरुजीला आवडतीलच असा काही आग्रह नाही. तसं देशामध्ये राज्य चालवत असताना त्या राजाच्या प्रती प्रजेनं केलेला प्रत्येकच संघर्ष राजाला आवडेल असा काही आग्रह नाही. राजाला आवडेल अथवा नाही आवडेल, पण प्रजा ज्यासाठी संघर्ष करते ते संघर्ष मात्र प्रजेसाठी गरजेचा आहे. म्हणून आजचा मराठा लढा चालू आहे. विठाला जगद्गुरु जगन्मान्य संत श्रेष्ठ देहू निवासी भगवान प्रिय भक्त वत्सल वैराग्याची मूर्ती, पंचम वेद निर्मित देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये जगाची सत्ता चालवणारा या समंत विश्वाचा राजा भगवान परमात्म्यांच्या समोर धरणे आंदोलन करतात. या आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्या सत्ताधीश परमेश्वराच्या समोर काय करतात? धरणे आंदोलन करतात. धरणे आंदोलन कशाला म्हणतात? आपल्या असलेल्या मागणीसाठी तटस्थ भूमिका घेणे याचं नाव धरणे आंदोलन आहे. आणि तसंच धरणे आंदोलन आता यावत काळामध्ये महाराष्ट्रातील मराठा समाजांचा क्रांती सूर्य, आरक्षण योद्धा
सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील शासन मायबापाच्या समोर उपोषणाचं धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्या आपल्या नेतृत्वकर्त्याला आपली साथ असावी म्हणून ही साथ घालण्यासाठी गावोगाव साखळी उपोषण म्हणजेच राजाकडे प्रजेचं धरणं चालू आहे असा अभंगाचा आणि चालू प्रसंगाचा समन्वय साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. विठाला आज जगद्गुरु तुकोबाराय देवासोबत भांडायला उभे राहिले. कशाला? गुरुजी भांडायला उभे राहिले. आज जगद्गुरु तुकोबाराय आपल्या हक्काचा वाटा देवाकडं मागण्यासाठी देवाच्या समोर धरणे धरतात. कशासाठी? हक्काचा वाटा धरण्यासाठी, आपल्या हक्काचा वाटा मागण्यासाठी. निस्ता हक्काचा नाही, निस्ता वाटा नाही, विशेष वाटा. अभंगच असा आहे आजचा, हे मुद्दाम निवडलाय. जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या समोर धरणं धरतात आणि आपल्या हक्काचा वाटा मागतात. काय मागतात? मागता विभाग. विभाग म्हणजे काय? भाग म्हणजे वाटा आणि विभाग म्हणजे विशेष वाटा. हक्काचा वाटा जगद्गुरु सत्ताधीश परमेश्वराकडे मागतात आणि आपल्या हक्काचा वाटा म्हणजे आरक्षणाचा वाटा सन्माननीय जरांगे पाटील सत्ताधीश मुख्यमंत्र्याकडे मागतात असा समन्वय आहे. विठाला जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे धरणं धरतात आजच्या अभंगात. जगाची सत्ता चालवणारा देव तुकोबाराय देवाच्या समोर उभे आहेत. चित्र डोळ्यासमोर आणा जरा. मला आपल्याच विषयावर बोलायचंय, पण आम्ही सांप्रदायिक माणसं आहोत. आम्ही वारकरी संप्रदायाची कास धरून आयुष्य घातलंय आतापर्यंत. आता अभंगाचा आशय नसताना बोलणं हे आमच्या अखत्यारीत बसायचा विषय नाही. आम्ही संत वाङ्मयाचे श्रद्धावान पाईक आहोत. जसे संत वाङ्मयाचे श्रद्धावान पाईक आहोत तसे संसारातले सुद्धा एक संसारिक आहोत. जगद्गुरु तुकोबाराय आज जगाच्या सत्ताधीश परमेश्वराच्या समोर उभे आहेत आणि देवासोबत भांडण करून आपल्या हक्काची वाटणी मागतात. आपल्या हक्काचा विशेष वाटा मागतायत. देवाला तुकोबाराय काय म्हणतात? देवा, आज मी तुझ्या समोर काही भजन करायला आलो नाही. मी सुद्धा आज माझ्या पांडुरंगाला म्हणतो, पांडुरंगा आज मी काही तर सत्याचं कीर्तन करायला आलो नाही. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला म्हणतात, देवा आज मी तुझ्या समोर जे उभा राहिलेलो आहे ना, तू सत्ता चालवणारा सत्ताधीश असताना आमच्या हक्काचा वाटा आम्हाला न देण्याचा जो राजकारभार करत आहेस
त्यासाठी हक्कानं तुझ्यासोबत भांडायला. काय असतं माहितीये का, सत्ता असताना सत्तेमध्ये जी प्रजा आहे त्यांना आपल्या आपल्या कायद्यात बसणाऱ्या हक्काच्या गोष्टी मागण्याचा अधिकार असतो. सत्तेची गोष्ट अशी आहे, जसा सत्ताधारी पक्ष असतो तसा लोकशाही या प्रवर्गामध्ये विरोधी पक्ष असतो. माझं वाक्य मी जबाबदारीने बोलतो, ऐका नीट जरा बरं का. तुम्ही विद्वान माणसं आहात. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षाच्या समोर विरोधी पक्ष असेल तर लोकशाही टिकते, आणि सत्ताधारी पक्षाच्या समोर जर विरोधी पक्ष नसल तर लोकशाहीची वाटचाल हुकुमशाहीकडे गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून सत्तेला विरोध असलाच पाहिजे. विठाला सत्ता नावाचं एक पद असं आहे बघा, सत्ता आली की माणसाला गुरमी येत असते. मी फक्त हल्ली काळाच्या राजकारणावर बोलत नाही बरं काय, मी शास्त्राला धरून बोलतोय, मी संप्रदायाला धरून बोलतोय, मी संत वाङ्मयाची साथ धरून बोलतोय. त्या सत्तेचा एक अहंभाव नावाचा गुण येत असतो त्या सत्तेवर बसणाराला. ते काही हक्काचे काम, न्यायाचे काम करू देत नाही. त्यावेळेला त्या सत्तेच्या माणसाला विरोध करावा लागतंय, आणि त्या पद्धतीचा विरोध करण्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय आज उभे आहेत. विठाला जगद्गुरु तुकोबाराय देवाला सांगतात, देवा तुम्ही जे या जगाच्या पदावर बसलात ना, तुमच्यामध्ये लबाड्या नावाचा गुण आलेला दिसते. तुमच्यामध्ये काही जवळच्या माणसाला लांबच्या माणसाला फरक करण्यातला गुण आम्हाला दिसते. न्यायासाठी झगडणाऱ्याला न्याय द्यायचा नाही अशी बैमानी आली तुमच्या पोटात. कोण म्हणतंय? तुकोबाराय म्हणाले आजच्या अभंगात. आणि ते आमचा विशेष वाटा, आमचा विशेष हक्क, आमचं जे अधिकाराचं कार्य आहे ते आमच्या हातामध्ये तुम्ही दिलं पाहिजे. यासाठी मी जरी उभा असेल आणि तुम्हाला वाटत असेल एकटा तुका माझ्यासारख्या सत्ताधाऱ्या जगाची सत्ता चालवणाऱ्याच्या विरोधामध्ये किंवा भांडण करून मागण्याचा प्रयत्न करत असेल, हा पुरल का मला? आता तिकडे फार लक्ष देऊ नका. एकदम हायवेवर कीर्तन चालू आहे आपलं. मी तर म्हणतोय आपण आज रेकॉर्ड केलंय, बरोबर आहे का नाही? रेकॉर्ड नाही का? हायवे आहे हा, हायवे नांदेड हायवे. आणि हायवेला इकून काही वाहनं जातात, मोकळा अर्थ सांगून जातो अभंगाचा. म्हणजे नियमाचं कीर्तन होतं. जरी बोलता बोलता आपला विषय इकडे तिकडे गेला आपला प्रसंग, तरी कीर्तन तेवढं
मागतात वाटा आणि मनोज जरांगे पाटील मागतात आरक्षणाचा कोठा. समन्वय कसा आलाय अभंगाचा बघा ना. वाटा मागायला आले तुकोबाराय सांगतात मागता विभाग मागता विभाग कोठे लपालजी मग. देवा मी आज तुम्हाला माझा विशेष वाटा मागायला आलो आणि खंबीरपणानं आलोय. आज मागे सरकण्यासाठी मी आलो नाही. मी आलेला माझा वाटा घेऊन जाणार, रिकामा जाणार नाही. कोण म्हणतात? तुकोबाराय. कोणाला म्हणतात? देवाला. तशाच पद्धतीनं आज जालना जिल्ह्यातील सराटी गावामध्ये क्रांती सूर्य मराठा आरक्षण योद्धा सन्माननीय जरांगे पाटील सुद्धा या महाराष्ट्राच्या सत्ताधीश मुख्यमंत्र्याला मागतात मी माझा आरक्षणाचा कोठा मागायला आलो, पण आतापर्यंत मागायला आले आणि वापस गेले त्यातला मी धरू नका. मी एकदा आरक्षणाचा कोठा मागायला आलो, रिकामा वापस जाणार नाही. तुकोबाराय काय म्हणतात अभंगात? या देवा मागता विभाग माझा विशेष वाटा मी मागत असताना मागता विभाग कोठे लपालजी मग. देवा इतका जोमानं माझा मी वाटा मागेल, तुम्हाला लपायला जागा सापडणार नाही असं हादरून टाकीन. किती समप्रमाण आहे बघा ना माऊली महाराज. एकट्या सामान्य आर्थिक परिस्थितीनं नाजूक असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या सामान्य माणसानं महाराष्ट्र हादरून टाकलाय. महाराष्ट्र का नाही टाकला? मग तुकोबाराय जगाला हादरून टाकतील याच्यात काय नवल आहे का? काय नवल आहे सांगा ना मला. हे सामान्य माणूस आहे. मी तर म्हणतो बाजाराला पिशवी घेऊन गेला तर पिशवी भरून आणील एवढी बी सक्षम परिस्थिती नाही त्या माणसाची. आणि त्या माणसानं महाराष्ट्रातला सगळा मराठा एका आवाजावर संघटित केला. ही ताकद त्याची कशाची असावी याचा विचार करू. कोणती ताकद असेल? आपण पुराव्यानं बोलायचे. माऊली ज्ञानोबराला विचारा. माझिया सत्यवादाचे तोप. कोणती ताकद असेल जरांगे पाटलाकडं? माझिया सत्यवादाचे तोप वाचा केले बहुत कल्प तयाच्या फळे हे महाद्यूप तापली. आयुष्यभर त्याने एक सत्यानं काम केलंय. त्यांनी म्हणजे कोण? जरांगे पाटलानं. वाचा केले बहुत कल्प. ते तप आहे त्यांचं. कोणतं तप आहे? माझं प्रामाणिक काम आहे मराठ्याच्या तरुणांच्या मुलांच्या भविष्याला न्याय मिळवून द्यायचं. No, Baba,
सत्य माझे मनी न हो गा बाळाची धनी. सत्यानं वागल्याला फळ आहे. खरं सांगू, मातब्बर धनवान मराठा समाजाचं संघटन करायला झगडून गेले लोक मागे राहिले नाही त्याच्यामध्ये राहिले. आणि हे माणूस त्या चेहऱ्याकडे बघा की एकदा बघा सगळ्यांना बघा ना. आता आमच्या इकडं ऊस तोडणीला सुरुवात झाली. ऊस तोडणीला त्या फडावरल्याच्या काम करणाऱ्याच्या तोंडावर जास्त तेज आहे. इतका माणूस किती गरीब दिसते बघा ते, पण तप केवढं आहे बघा, तप केवढं आहे बघा, तप केवढं आहे बघा. महाराष्ट्रातले गब्बर सुद्धा म्हणालेत जरांगे पाटलाचा आदेश येऊ द्या, वाटल ते करू. म्हणालेत का नाही? ही कशाची ताकद आहे? ही त्यांच्या सत्यवादाची ताकद. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तयाचा फळ हे महाद्यूप. माऊली ज्ञानोबा सांगतात ना, सत्यवादाचं तप एवढं श्रेष्ठ आहे ते कोणालाच भेट नाही आणि त्याच्या पुढे कोणाचं चालत नाही. तुकोबाराय तसंच म्हणाले देवाला, देवा धरणं धरलंय तुकोबाला. धरणं काय आणि उपोषण काय दोन नाही बर काय. धरणं धरलं तुकोबारायनं समोर आणि देवाला म्हणाले, देवा आज माझा वाटा मागायला आलो. धरणे धरणे दारात, धरणे धरणी दारात, धरणे भवनी नानाज, धरणे भवनी नानाज, धरणे धरिले दारात, धरणे धरिले दारात, धरणे धरिले दारात, धरणे धरिले नानाज, धरणे धरिले धरणे धरिले. नको उठवू धरणी हात, नको उठवू धरणी हात, धरणे धरिले दारात,
नको उठवू धरणी हात नको उठवू धरणी हात नको उठवू धरणी हात धरणे धरी नको तुकोबाराय सांगतात देवा तुझ्या दारामध्ये धरणं धरले धरणे धरिले दारात नको उठवू धरुनी हा मला उठवून लावतो का जसं देवाला म्हणाले तसं ह्या बी माणसाला एकदा उठून लावण्याचा प्रयत्न होऊन गेलाय किती प्रमाणाला लागायले बघा की व्यवस्थित नको उठवू धरुनी हात एकदा हे आंदोलन हे उपोषण मोडून काढण्याचा शासनानं काय केला प्रयत्न केला आणि तेच प्रयत्न शासनाच्या अंगलट आला मी तर म्हणतो एवढं वातावरण जास्त तापलंय ना शासनानं जर अशी खोडी केली नसती मला वाटतं इतकं वातावरण झालं असतं का नाही की काय काय इतकं वातावरण झालं असतं का नाही धरणे धरिले दारात नको उठू धरुनी हात छान प्रमाण दिलं बरं का तुकोबाराय सांगता देवा आज तुझ्या दारामध्ये मी उपोषणाला बसलो आज तुझ्या दारामध्ये मी धरणं धरून बसलो आज तुझ्याकडे मी माझ्या विशेष हक्काचा वाटा मागायला आलो आणि ते तुला देवाव लागल ते पोरं आता रस्त्या म्हणाल पाहिजे कोण म्हणतंय देत नाही कोण म्हणतंय देत नाही तुकोबाय म्हणाली ही भाषा आम्ही प्रमाणात बसवायलो शपथ घेतो शिवबाची शपथ घेतो शिवबाची आम्ही पूर्ण करू शपथ घेतो शिवबाची आम्ही पूर्ण करू हे मसूर तुमच्या छातीवरती बसून जग मनाचा तुमच्या छातीवरती बसून जग मनाचा वरती बसून एक मराठा रक्षण तुमच्या छातीवरती बसून एक मराठा रक्षण शपथ घेतो शिवबाची आम्ही करू पूर्ण हिमतम शपथ घेतो शिवबाची आम्ही पूर्ण करू तुमच्या छातीवरती बसून जग मनाचा रक्षण तुमच्या छातीवरती बसून जग मनाचा रक्षण तुमच्या छातीवरती बसून एक मराठा रक्षण तुमच्या छातीवरती बसून एक मराठा रक्षण भवानी शिवाजी भवानी शिवाजी भवानी शिवाजी मराठा 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 समाजनांगे पाटील तुम्हारे तुम्हार साथ शपथ खातो शिवबाची आम्ही पूर्ण करू हे मशाल तुमच्या छातीवरती बसून जग मराठा रक्षण तुमच्या छातीवरती बसून जग मराठा रक्षण आमच्या आराखड्यातलं नाही बरं का हे यायच्या आराखड्यात आता सगळ्या कीर्तनाचा पट तुमच्या हातात गेलाय तरुण पोरायच्या बरोबर आहे का नाही आम्ही सांप्रदायिक माणसं आहेत मी हे आरक्षणाचे कीर्तन सुरू झाले तेव्हापासून अट्टहासानं हे चिंतन बसविलंय बरोबर आहे
पडायले तुमचं जास्त मार्क तुम्हाला जास्त पडणार आहे. मी हाताने बसलोय कारण काय शास्त्रात बसलं पाहिजे, कायद्याला मान्य झालं पाहिजे आणि देवाला आवडलं पाहिजे असं कीर्तन करण्याचा प्रयत्न आहे आमचा. विठाला जगद्गुरु तुकोबाराय देवाला सांगतात, देवा आमच्या हक्काचा विशेष वाटा मागायला आलो म्हणजे. आपण किती मस्त आहे बघा प्रसंगाला लागणारा. काय म्हणतात, मागता विभाग. विभाग म्हणजे विशेष वाटा. मी काही असा सामान्य म्हणून मागायला आलो नाही, तयारीनं आलो म्हणले. कशानं आलो म्हटले, आणि माणसानं माणसाकडे मागायला जाणं वेगळं आणि सामान्य माणसानं राजाकडे मागायला जाणं वेगळं. तू का म्हणे खरा नाथ महाराज म्हणले हे निस्ता विभाग नाही, निस्ता वाटा नाही, खरा वाटा आहे म्हणले. त्या प्रमाणात खरा विभाग म्हटले त्याला. आम्ही आमचा वाटा मागायला आलो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा आणि तयारीने आलो तर आम्ही तयारीने. देवाला दोन लोक एवढं भांडले तेवढं जगात कोणी भांडलं नाही. एक गोवळणी भांडल्या, गोपिका. प्रमाण नाही घ्यायचं आपल्याला. आणि हे तुकोबाराय संत भांडायले. ती भांडण्याची क्षमता होती त्यांना. हे आपल्याला कळतंय तसा विचार, तसं खूप वर्षापासून हे चालू आहे आपलं. पण 1992 पासून जरा विशेष लढा सुरू झालेला आहे आपला. बरोबर आहे ना. अण्णासाहेब जावळे पाटील, काही लोक मागणी करायला गेले, वाटा मागायला गेले, पण घेऊन येण्या इतकी सक्षमता नाही जमली. त्यांच्या कार्याला सलाम आहे आपला. एखादा माणूस एखादा काम हाती घेतलं त्याला ते काम झालं नाही म्हणजे तो नापास नाही. त्याला झालं नाही म्हणून पुढच्यानं हाती धरलं, ही काय लहान गोष्ट आहे का? ते माणूस आहेत माणसं. तुकोबाराय सांगता, देवा आम्हाला आमचा वाटा पाहिजे, आमचा हिस्सा पाहिजे, आमचा हक्क पाहिजे. तसं जरांगे पाटील म्हणतात, आम्हाला आमचा हक्क पाहिजे. देवा आम्ही तयारीने आलोत म्हणजे. बरोबर आहे, तयारीने यावं लागेल ना. आणि तयारीने नाही आल्यावर ही एक सत्ता कारण, एक असं कारण आहे, चांगल्याला जमू दिलं नाही. राजकारण एक अशी गोष्ट आहे, मला तर वाटतंय अजून आपल्या ग्रामीण भागात तरी लोकांना कळालीच नाही. आपण फक्त म्हणत असतो आमचे दादा, आमचे बॉस, आमचे साहेब. तसं काही नसते. मला कोण्या राजकारण्याच्या विरोधात बोलायचं नाही, तो आमचा विषय नाही. पण
ज्या मराठ्यावर आज वाईट वेळ आली त्या मराठा खानदानीमध्ये माझा देवानं जन्म दिलेला आहे, म्हणून त्यांच्यासाठी बोलणं सुद्धा माझं कर्तव्य आहे, म्हणून बोलतोय. तेही कर्तव्य आहे ना माझं, कारण त्या मातीत जन्मलो मी, त्या जातीत जन्मलो मी, ती वंशाबळ माझी. तुकोबाराय सांगतात, देवा मी सगळ्या तयारीने आलोय. आता राजाकडे जर एखाद्या धरणे करायला, राजाकडे जर एखाद्या उपोषण करत्याला, राजाकडे जर एखाद्या आंदोलन करत्याला काही मागायचं असेल तर तो जी गोष्ट मागतय ती कायद्यात बसणारी असावं लागते. कायद्यात बसणारी नसली तर राजा देत नाही, देऊ शकत नाही. आणि कायद्यात बसणारी असली तर राजाची नाही देण्याची जरी मानसिकता असली तरी त्याला देवावंच लागतं. फक्त मागणारा खमका लागतंय तसा मिळालाय आपल्याला, तेवढ्या अधिकाराने मागू शकते. आणि त्याचा राजाला राग येऊ नये, राजाला त्याचा काय येऊ नये. ही प्रजा जर हक्काच्या गोष्टी मागत असेल तर राजानं चिडचिड केलं नाही पाहिजे, त्याला राजा म्हणत नाही, समजाव. राजपदाला परिपक्व नेतृत्व नाही समजाव. जर हक्काची गोष्ट प्रजा मागते आणि राजा त्यांच्यावर रागराग करत असेल तर मला सांगा ना तुम्ही, एकुलतं एक लाडकं लेकरू जरी नांदेड जिल्ह्याच्या कलेक्टरचा असेल तरी कलेक्टर सकाळी उठले, स्नान केलं, जेवण केलं, लाल दिव्याच्या गाडीत बसायला निघायचं की ते टायला धरून ओढीते पोरग. राग येते का त्याला? कारण ते त्याचं पोरग आहे, त्याच्या मिशाला धरून ओढते, त्याच्या गळ्याला लोम कळते लेकरू, त्याच्या गाला चापटा मारते लेकरू. बापाची, पप्पा मला आणलं नाही तू, तुम्ही म्हणत नाही, तू म्हणते. बरोबर आहे? बरोबर. मला तू आणलं नाही काल, आज लवकर ये बघ, गालात मारते ना. मग त्या लेकराचा राग बापाला येतो का? तसं प्रजा जर आपला हक्क मागत असेल तर त्यांचा राग राजाला यावं का? आता असं झालंय बघा, सध्या तरी असं झालंय नाही, हे इतिहासातलं मी सांगतो तुम्हाला. मी आज जुनी एक म्हण आहे बघा, आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय. म्हणजे गादीवर बसलेला एक आणि त्याच्यावर अधिकार चालविणारा दुसरा झालाय. ऐका, मी प्रमाणानं बोलणार आहे. कौरव आणि पांडवामध्ये राजपद दुर्योधनाच्या ताब्यामध्ये गेलं. बारकाई नाही का, मी पुराव्यासहित बोलायलो. राजपद कोणाकडे गेलं? दुर्योधनाकडे गेलं. दुर्योधन कायद्यानं राजा नव्हता, होता का? कायद्यानं राजा नव्हता. तसं राजपद होतं पंडूराजाला, त्या घराण्यातलं. पण हे राजकारणी लोक लय कटकारस्थानी असतात, इतिहासातले सुद्धा. पंडूराजावर नको ते प्रसंग आणून तेच राज्य आता त्याला जमत नाही म्हणून काढलं. कोणाला द्यायचं म्हणले? त्याच्या भावाला द्या. पंडूराजाचे भाऊ कोण? धृतराष्ट्र. शास्त्र सांगते राजपद अपंगाला देता येत नाही. आणि धृतराष्ट्र अपंग होते. कशानं अपंग होते? डोळ्यानं अपंग होते. धृतराष्ट्राला राजगादीवर बसविलं का राज्याभिषेक केला हो कोणाला? महाभारताचा इतिहास माहीत असला तर सांगा. लक्ष द्या इकडं. धृतराष्ट्राला राजगादीवर बसविलं होतं पण त्याचा राज्याभिषेक झाला नव्हता. राजाचा सदस्यत्व म्हणून धृतराष्ट्राला बसविलं होतं. कोण्या राजाचं? पंडूराजाचं. खुर्चीवर बसले धृतराष्ट्र आणि कारभार कोणाच्या हातात? दुर्योधनाच्या हातात. आता बी तसंच आहे की खुर्चीवर बसलेत एकनाथराव शिंदे
आणि कारभार कोणाच्या हातात आहे? फडणवीस साहेबाची. मी स्पष्ट जबाबदारीनं आणि ऑन रेकॉर्ड बोलायलो, म्हणजे जबाबदारीनं बोलायलो, लक्षात ठेवा. इकडे लक्ष द्या. मी तुम्हाला पुराण सांगणार आहे, मी तुम्हाला शास्त्र सांगणार आहे आणि मी तुम्हाला संप्रदाय सांगणार आहे. राजगादीवर होते धृतराष्ट्र, कारभार कोणाच्या हातात? कारभार होता हातात दुर्योधनाच्या. दोन्ही बी गादीचे कायद्याने अधिकारी नव्हते. हे दोन्ही कायद्याने अधिकारी नाही. आहेत ते दोन्ही कायद्याने अधिकारी. लक्षात ठेवा. एक अजून एक गंमत अशी आहे, तुम्हाला कोणते सर्टिफिकेट पाहिजेत? प्रमाणपत्र कोणते पाहिजेत? कुणबी पाहिजेत, बरोबर आहे. प्रमाणपत्र देण्याचा अधिकारी राजा मुख्यमंत्री कोण आहे? कुणबीच आहे ना. प्रमाणपत्र कोणते पाहिजेत तुम्हाला? कुणबी. मुख्यमंत्री कोण आहे? कुणबीच आहे. कुणबी कुणब्याला सांगायला आम्ही कुणबी आहोत, आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्या. मला वाटते खरंच कुणब्यासाठी काम कराई वाटत असल, बरोबर आहे. पण हे काम कसं व्हायचं नाही, कसं होऊ द्यायचं नाही, असा एक मतात बसलेला आहे का नाही? रिकामा ब्राह्मण चाड्या करू, रिकामा ब्राह्मण चाड्या करू, रिकामा ब्राह्मण चाड्या करू, रिकामा ब्राह्मण. हत्तल पूर्वी हत कर पूर्वी माता मोडी, हत मोडी वाजा हत कर पूर्वी सारा गोरी. हत पूर्वी माता मोडी, रिकामा ब्राह्मण सारी करी, रिकामा ब्राह्मण सारी करी. हत कर पूर्वी माता मोडी, हत कर पूर्वी माता मोडी, हत कर पूर्वी माता मोडी, हत कर पूर्वी माता मोडी. तुकोबऱ्याचं प्रमाण आहे. जरा जबाबदारीनं बोलायलो, ऐका बार काही नाही. हटकर कुणबी वाटामोडी आणि रिकामा ब्राह्मण चहाड्या करी. रिकामा ब्राह्मण करी तो चहाडी. चहाडी कोण करायला? ज्याला काम नाही ते रिकामा ब्राह्मण. आणि वाटा कोण मोडायलाय? कुणबी. असं राजकारण मी आताच सांगणं बरं काय, कारण हे पडणार आहे ऑनलाईन म्हणून बोलायलो. मी आताच सांगणं, पुराणात झालं होतं असं. माणूस रिकामा झाला रे झाला, बिना कामाचे काम करीत असतो. काय करतो? तुकोबारा देवाला म्हणतात आमचा हक्क आम्हाला मागायचा आहे, आम्ही घेऊन जाणार आहेत. कोण म्हणतंय? देत नाही. आणि घेतल्याशिवाय राहत नाही म्हणले देवा. देव म्हणले तुकोबा हे सत्यवरला आहे देव. इथं बिना कायद्यातलं, बिना शास्त्रातलं, बिना नियमातलं दिल्या जाणार नाही. तुला जे मागायचंय त्याचा पुरावा लागतोय. ते म्हणले मला जे मागायचंय त्याचा पुरावा माझ्याकडं आहे म्हणली. आणि ते कोण आणलाय? ते संतांनी आणलाय म्हणजे. संत वचन संत साक्षी आवत
सरकारला आरक्षण देण्यासाठी पुरावा लागतंय. तुकोबारायला वाटा पाहिजे होता, त्या वाट्याला काय पाहिजे होता? पुरावा पाहिजे होता. देवानं सांगितलं तुला तुझा विशेष वाटा, तुझ्या आरक्षणाचा कोटा मिळते, पण आम्हाला पुरावा लागतंय. तुकोबाराय काय म्हटले? संत साक्षी या वचना त्याशे ठाऊक या खुना. आम्हाला साक्षीदार संत आहेत, आमच्याकडे पुरावा आहे. म्हणजे आपण कुणबी हे पुराणात लिहिलंय. 4 प्रमाण आहेत असे गाथ्यामध्ये तुकोबारायचे. किती? 4 आहेत. बरे देवा कुणबी केलो, बरे देवा कुणबी केलो, बरे देवा कुणबी केलो, बरे देवा कुणबी केलो. नाहीतर दमरे आसो मेलो, नाहीतरी दमरे आसो मेलो, नाहीतरी दमरे आसो मेलो, नाहीतरी दमरे आसो मेलो, नाहीतरी दमरे तुकोबारायच्या गाथ्यामध्ये आम्ही कुणबी आहोत म्हणलेले 4 ते 5 प्रमाण आहेत. झाकोनिया मडे करावी पेरणी, कुणबियाची वाणी लवला, कुणबियाची वाणी लवला हे. 4 ते 5 प्रमाण आहे. तुम्ही पुराण काढा, मराठा कुणबी आहे तुम्हाला पुरावा सापडत आहे. तुम्ही शास्त्र काढा, मराठा कुणबी आहे तुम्हाला पुरावा सापडत आहे. तुम्ही कायदा काढा. हे आता मान्य काय आहे? भारतीय कलमान्वय असं म्हटलं जाते, ती काढा, तुम्हाला पुरावा सापडत. मग तुम्हाला पुरावा असताना आमच्याच काही भावांना तुम्ही आरक्षण दिलेलं असताना आम्हाला का वंचित ठेवता? असा लढा आहे मराठा समाजाचा, आणि तो लढा रास्त आहे. शासन मायबापाला विनंती आहे, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी काही तुम्हाला अडचण नाही. मग अडचण नसताना तुम्ही या गरजवंत मराठ्यांना अडचणीत येण्याचं पाप का करता याचा विचार करावा. विठाला जरा बारकाईनं बघा ना राजकारण कसं आहे. काल सर्व पक्षीय बैठक झाली. तुम्ही ऐकली असली बातमी तर नाही तर पुन्हा सर्च करून ऐका. सगळ्या पक्षातले एकत्र झाले कशासाठी?
आता मराठा पेटलाय म्हणून, बरोबर आहे, एक दोन घटना करायला नको होत्या पण झाल्या. आणि त्यांच्या सगळ्या पक्षाचं मत कोणतं कोणतं एक झालंय ते तुम्हाला सांगतो मी. आपल्या डोक्यात कधी बसल म्हणायलो. राजकारणी लोकांच्या घरावर हल्ला करणं याच्यावर सर्वपक्षीय राज्यकर्ते नाराज आहेत. मुख्यमंत्र्यांना सांगितलेले शब्द सांगायलो मी कालची. याच्यावर सगळ्याचं एकमत झालं, याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. दुसरं एकमत ऐका, हे आरक्षण एवढ्या ताबडतोब देऊ शकत नाहीत, त्याच्यावर विचारच करावा लागून काही दिवस घ्यावं लागतं. आणि याच्यावर सर्व पक्षाचं काय झालं, एकमत झालं. अशा 4-5 घटना आहेत त्याच्यावर त्याचं एकमत झाले. फक्त एका गोष्टी एकमत झालं नाही, कोण्या, विशेष अधिवेशन बोलवा आणि मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा कायदा विशेष अधिवेशनामध्ये पारित करा. याच्या मात्र एकमत झालं नाही झालं. आणि तुम्ही आम्ही इकडं आलं की म्हणतो आमका आमचा आमका आणि आमचा तमका म्हणतो का नाही. आपण इकडं शेतातले कामं सोडिता, मायबापाला दवाखान्यात नेण्यात सोडिता, आणि तुम्ही नेत्याच्या मागं लागता. कवर लागता सांगा ना, कवर करायचं. हे प्रामाणिकपणानं आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला आणि आपल्यासाठी ज्यांनी जीवन जाळलेलं आहे या माणसासाठी प्रामाणिकपणानं सेवाधारी बना. बाकी लोकांच्या नादी लागून उपयोग नाही. आणि हक्कासाठी एकसंग व्हावं ही आग्रहाची विनंती. विठाला दोन 2:15 झालेत. मी या मताचा नाही तुम्ही जाळपोळ करावी, मी या मताचा नाही तुम्ही उग्र आंदोलन करावं, मी या मताचा नाही तुम्ही रस्त्यावरल्या गाड्या फोडाव्या. ऐका, संघर्ष 2 प्रकारे केला जातो. एक शांतीच्या मार्गानं आणि दुसरा जहालवादी संघर्ष. हे भारत देश स्वतंत्र करण्यासाठी एक मवळवादी संघटना होती आणि दुसरी जहालवादी संघटना होती. शांतीच्या अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधी लढले आणि लोकमान्य टिळक, सुभाषचंद्रजी बोस अशी मंडळी जहालवादी या तत्वाखाली लढली. जर होईल तेवढं काम प्रेमानंच केलं पाहिजे. आणि प्रेमानं जर नाहीच झालं आणि ते जर खरं न्यायानं आपलं असल आणि दुसरा देत नसल तर मग शस्त्र हातामध्ये धरून केलं पाहिजे असं शास्त्र सांगते. विठाला पांडवांना 12 वर्षाचा वनवास आणि 13वा अज्ञातवास दिला. झाले 13 वर्ष. पांडवांनी दुर्योधनाला सांगितलं, बाबा आमचा 13 वर्षाचा वनवास झाला, आमचा वाटा आम्हाला द्या. तुम्हाला अर्धा, आम्हाला. ते म्हणलं अर्धा काहीच देत नाही म्हणलं. बरं, त्या दोघाच्या वाटणीसाठी मध्यस्थी कोण केली? देवानं केली. गुरुजी, मला तर असं म्हणायचंय, काही वेळेला मध्यस्थी करणारामध्ये बी खोट असती. 2 भावाचं भांडण चालतंय आणि गावातले पाटील, गावातले सरपंच, गावातला श्रीमंत मोठा माणूस कोणीतरी ती वाटणीला जातो. काही माणसं दोन्हीच्या बाजूनं न राहता योग्य रीतीनं वाटणी करणारे असतात गावात. पण काही माणसं जे जरा दांड आहे त्याच्या बाजूनं गरिबाला दाबून वाटणी करतात. जुनी एक म्हण आहे बघा, धट खाय मीठ आणि गरीब काय चांड्या. गरीब काय का चांड्या. सगळेच काम गरीब होऊन होत नाहीत. काही कामाला जरा दांड व्हावं लागतंय. आता तर मला तर वाटतं आता का ती तुमच्या आमच्या वेळ येते का काय की
तुमच्या आमच्यावर ती वेळ येते का काय की जर शासन मायबापानं मनावर नाही घेतलं तर. पण आता जर नाही तुम्ही एकसंग राहिलात पुन्हा आयुष्यात तुम्हाला आरक्षणाचं नाव काढायचा अधिकार राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. मिळालं तर आताच मिळेल. त्याच्यासाठी गुंडा गर्दी, जाळपोळ, गाड्या फोडणे, दगडफेक करणे गरज नाही, करायचं नाही. फक्त आपलं नेतृत्व करणाऱ्या त्या आरक्षण योद्ध्याच्या पाठीमागं मात्र पाऊलाला पाऊल लावून राहा, एवढंच करा. तुम्ही माता असतील, पुरुष असतील, सगळ्यांना राहण्याची गरज आहे. स्वराज्य जे शिवाजी महाराजांनी निर्माण केलं त्या स्वराज्याची प्रेरणी तर जिजाऊ मातेनं केली. तुम्ही म्हणताल आपलं काय बाया माणसाचं काम आहे का? इतक्या लांबून इथं तुम्ही आलात ना, जिजाऊच्या लेकी आहेत तुम्ही सर्वच. वयस्कर असल्या तरी जिजाऊच्या लेकीच ना. सगळ्याला गरज आहे, सगळ्यांना ते केलं पाहिजे. शांततेच्या मार्गानं नाही झालं तर मग हक्कानं भांडून घ्यावं लागतंय. दुर्योधनाला वाट मागितलं, आमची वाटणी आम्हाला द्या. दुर्योधनानं सांगितलं तुम्हाला ना अर्ध. अरे सुईच्या टोकाव बसल एवढं सुद्धा मिळणार नाही. त्यावेळेला देवानं सांगितलं अर्जुनाला, आता प्रेमानं मिळत नाही, आता मात्र भांडून घेतल्याशिवाय पर्याय नाही. आणि तेच शासन मायबापाला विनंती आहे, हे लोक प्रेमानं मागायलेत. जरांगे पाटील या आरक्षण योद्ध्यामध्ये जोपर्यंत संयम आहे तोपर्यंत तुम्ही आरक्षण द्या. आता ह्या तरुण पोराचा संयम तर आधीच सुटलेला आहे, त्याला ते माणूस आवरायला आहे. त्या माणसाच्या जर वाणीचा संयम सुटला ना तरुण पोरासाठी, आता काय तुम्हाला वाटन ते करा म्हणून. खरंच जे तुकोबर आहे म्हणले का नाही देवाला, एकदा माथा काठी मारू, नाताळाच्या माथा मारू काठी, माथा मारू काठी, नाताळाच्या माथा मारू काठी. नाही तरी देव वाचेची गणपती, नाताळाच्या काठी माथा मारू, नाताळाच्या काठी माथा मारू. तरी मेरे नाही असाई, काठी देऊ, नाताळाच्या तुकोबार आहे सांगता तेव्हा आम्हाला जर प्रेमानं घेता येत असेल तर भांडून घेण्यात की धमक आहे आमच्यात. मेनावनी मऊ आम्ही विष्णुदास, भेदू वज्रास कठीणायसे. धरणेकरीच्या रूपानं तुकोबाराय देवाला सांगता देवा मी सगळ्या तयारीनं आलो, तुम्ही देताय का? तुम्ही जर देत नसताल तुमच्याकडून घेण्या इतका सक्षम आहे मी तुमच्यासोबत घेतल्याशिवाय राहणार नाही देवा. मी नक्की तुमच्याकडून ते आरक्षण घेतल्या, माझा जे विभाग आहे विशेष वाटा ते घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यालाच धरणेकरी म्हणतात, धरल्यालं घेतल्याशिवाय सोडित नाही त्याला म्हण. होईन धरणे करी मग मी गोने दी बाहेरी, मी गोने दी बाहेरी, माझ्या मी गोने दी बाहेरी, मी गोने दी बाहेरी, हे होई
महाराष्ट्रात तुकोबाराय सांगता होईन धरणे करी मग मी गोने दे बाहेरी देवा मी तुझा धरणे करी एकदा जर झालो ना तुला घराच्या बाहेर पडणं अवघड होईल का अवघड झालं नाही आता तीच परिस्थिती तुकोबारायनं जे सांगितलं तुकोबाराय भविष्याची नांदी ओळखणारे होते 450 वर्ष तुकोबारायनं विचार केला ह्या लोकायला मराठा म्हणून जगणं पुढं मुश्किल होणार आहे म्हणून तुकोबारायने मराठ्याला पर्याय काढला कुणबी दोन्हीतला फरक सांगतो प्रतिष्ठेनं जगावं असं ज्याला वाटतं त्याला मराठा म्हणावं आणि सतत कष्ट करून जगावं असं ज्याला वाटतं त्याला कुणबी म्हणावं काळ होता त्या काळामध्ये हे माणसं प्रतिष्ठेनं जगली असतील तशा प्रकारचं वैभव होत कालाय तस्मै नमः आता काळ बदलला आता प्रतिष्ठा ठेवायचा काळ राहिला नाही तुकोबारायनं 4.5 वर्षापूर्वी सांगितलं तुम्ही मराठा म्हणल्यापेक्षा तुम्ही स्वतःला कुणबी म्हणून जगा आणि खरे आपण मराठापेक्षा कुणबी आहोत शेतामध्ये राबतात त्याला कुणबट कुळवाडी हे ज्ञानेश्वरीला पुरावा द्यालो मी तुम्हाला माऊली ज्ञानोबरायने 2 वाक्य वापरले तुम्हाला एक कुणबट वापरला म्हणजे कुणबी आणि दुसरा कुळवाडी वापरला कायद्यामध्ये एक त्यावेळेला शब्द आलेला आहे कोळंबी बरोबर ना कुणबीला शब्द आहे एक कोळंबी शेतीची मशागत करणाराचं हे नाव आहे अहो कुणबी म्हणजे कष्ट करणारा आणि सांगा ना शेतकरी म्हटल्या बिना कष्टाचा असू शकतो का हो असू शकत नाही आणि मराठा बिना शेतीचा नाहीच बरोबर आहे ना काही अपार्य कारणानं कोणाची जमीन गेली असत आज नसल त्याला पण एका काळात होती म्हणून मराठा सगळे कुणबी आहेत आणि म्हणून शासनानं ते कुणबी सर्टिफिकेट कुणबी प्रमाणपत्र दिलंच पाहिजे यासाठी लढा चालू आहे विठोबार हरि 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 अडीच वाजायलेत 11 ते 1 या हिशोबानं आम्हाला आमंत्रित केलं होतं बरोबर आहे आज सकाळी माझा ठरलेला कीर्तनाचा वेळ होता वजूरला आमच्या आता रोज कुठं ना कुठं चालू आहे माझं तर असं म्हणणं आहे आता या आरक्षणामध्ये कीर्तन केल्यापेक्षा महाराजाला सुद्धा व्याख्यानच करावं लावा कारण काय भानगड होती माहिती आहे का कीर्तन म्हटलं की प्रमाण आलं भजन आलं ताल आला स्वर आला आणि आता हे मोर्चा आंदोलन ताला सुरात बोलायचं म्हणलं हिशोबात बोलावं लागते आता बेहिशेबी आंदोलन होऊन बसले बरोबर आहे ना हे लोक विद्वान आहेत आमच्या संप्रदायातली संत वाङ्मयाच्या संगतीत राहिलेले त्याला बोलवा पण हे इतकं म्हटलं ना आमच्यासारख्याला तर बिना प्रमाणाचं बोलता येत नाही अवघड जाते आम्हाला आता ते आमच्या अमोल महाराजाला बोलवी जा मग कुठं परिसरामध्ये जर आरक्षणाचं कीर्तन असेल ना ते एक मी केलाय म्हणजे हक्काचा तयार ते भजनातला सम्राट आहे आणि त्याला मग जमते हे ते लोकायला जे तरुण पोरायला आवडत आहे ते आम्हाला जमलं तरी बी आम्हाला शोभत नाही काय आम्हाला बोलता येत नाही असं काय ना बैठकीला बसल्या बोलतो का नाही बघा मी पण आता नारदाच्या गादीवर आहे नाही का नारदाच्या गादीवर बसून आम्ही सुद्धा असंच बोलू लागल्यावर 25 वर्ष संप्रदायात घातलीत मी
उद्योग नाही, धंदा नाही, व्यवहार नाही पाहिला, संसार नाही पाहिला, शेतात कधी पाऊल टाकला नाही. आणि आता इतक्यासाठी कशाला वाया घालायचे आपण? कीर्तनाची चाकोरी सोडून कशाला बोलायचं? रोज आरक्षणाचे माझे कीर्तन चालू आहेत, बंद आहेत असं काही नाही बरं काय. आणि त्याला माहिती हे माणूस संप्रदायात बोलतय, पण जितकं बोलायचंय तितकं कायद्यात बसून बोलतय. बरोबर आहे ना? या नाही. तरुण मंडळीला विनंती आहे, जरा शांतता ठेवा, संयम ठेवा, फक्त हाल सोडू नका. एक विनंती आहे, आपलं कसं आहे सांगतो मराठा समाजाचं. झालं आता 5 मिनिटं बोलणार आहे. तर आपल्याला वातावरण असलं हे एकत्र येतात, काही करतात. समजा हे आरक्षण दिलं नाही यांनी आणि उद्या वर्षानं इलेक्शन लागलं, तुम्ही इतके एकसंघ राहत नाहीत. मग कोणी त्याच्या मागं, कोणी याच्या मागं, कोणी याच्या मागं, कोणाचा नेता ते, कोणाचा येता हे, कोणाचा आहे. आज जे एकसंघ राहिलात, ही संघटना आता आपल्याला ज्यांनी ज्यांनी आडवे आले होते ना, उद्या त्याची सोय करण्यासाठी इतकेच एकसंघ राहायला पाहिजे. मग ते कोणी असो. माझं असं म्हणणं आहे, मित्र असो, भाऊ असो, सखा असो, स्वैरा असो, परीक्षा असती तुमच्या संकटात, आणि तुमच्या संकटात जर तुम्हाला ते साथ देत नसतात तर ते तुमचा मित्र नाही, स्वैरा नाही, भाऊ नाही, सखा नाही. आणि आता तुम्ही कशात आहात? संकटात आहात. हे जे उपोषण चालू आहेत ना, साखळी उपोषण, ते पोरं जमले ना, यायला उत्साह असल्यासारखा वाटायला, एक सण असल्यासारखा. ऐका, हे आपला सण नाही, हे आपला उत्साह नाही, इथं लय जोशात याची गरज नाही. हे आपल्या संकटाचा आलेला काळ आहे. हे काळ आलेला उत्साहाचा नाही. हे तुम्हाला जे मोर्चे करावे लागलेत, हे तुमच्या आलेल्या संकटाचा काळ आहे. आणि माणसानं कमीत कमी संकटात तरी संघटित झालं पाहिजे. एरवी जरी नसेल तरी संकटात तरी संघटित झालं पाहिजे, याची गरज आहे. मला एक आव्हान करायचं आहे याच्या माध्यमातून. आता दिवाळीसारखा सण जवळ आलाय. दरवर्षी दिवाळी जी तुम्ही करता, यावर्षी जरा दिवाळी लक्षपूर्वक करा. जर दिवाळी होईपर्यंत आपल्याला आरक्षण दिलं नाही तर पहिल्यासारखी दरवर्षीसारखी आपण दिवाळी साजरी करायची साधेपणात. तुम्ही नियमाच्या गोष्टी करा, लक्ष्मीपूजन करा, तुमच्या पाडव्याची पूजा माता मंडळी तुम्ही करा, बहिणीनं भावाला ओवाळायला जा, पहिल्या पाण्याच्या दिवशी ते अभ्यंग स्नान करा, पण फटाके वाजवायचे नाहीत. तुमचा आमचा भाऊ अन्न पाण्याविना प्राणांतिक उपोषणाला बसलेला असताना तुम्ही जर दिवाळीमध्ये लाडू पेढे गोडगोड धोडधोड करून खात असतान तर तुम्हाला तुमच्या माणसाच्या तुमच्यासाठी करत असलेल्या योगदानाची जाण नाही असा त्याचा अर्थ होतो. बरोबर आहे का नाही? म्हणून जर दिवाळीपर्यंत आपल्याला आरक्षण दिलं नाही तर दिवाळी साधेपणात करा. त्याच्या 2 गोष्टी होतील. तुम्ही दिवाळीला फटाके घेतलाच नाही तर फटाके मार्केटवर परिणाम होईल. तुम्ही दिवाळीला नवे कपडे खरेदी केलीच नाही तर मार्केटवर परिणाम होईल, म्हणजे व्यापाऱ्यावर परिणाम होईल. आणि व्यापारी तुमच्या बाजूनं सरकारला सांगताना यायला आरक्षण देऊन टाका, येईन केली नाही दिवाळी आणि निघालं दिवाळं आमचं असं ते म्हणतील. बरोबर आहे ना? तुम्ही फक्त दिवाळी करू नका, ह्या सगळ्याचं दिवाळं निघत आहे. कशासाठी करायचं नाही? आज तुम्ही लेकराला पळायला कपडा लत्ता दिवाळी म्हणून घेताल, उद्या तुमच्या लेकराला नोकरी लागणार नाही, उद्या तुमच्या लेकराला शिक्षणाला तुम्हाला खर्च करणं होणार नाही आणि पुन्हा हाय ते पैसा दिवाळीत खर्चून बसतान. त्याच्यापेक्षा दिवाळी संयमानं साधेपणानं करा आणि शासनाला दाखवून द्या, मायबाप आम्ही तुमच्यावर नाराज आहेत,
दिवाळीसारख्या सणाला सुद्धा आम्ही सण करून घरामध्ये खाल्ला नाही. आम्हाला जर सण सुखानं करून खाऊ द्यायचा असला तर आरक्षण द्या, आणि आम्हाला जर तुम्ही सण सुखानं करून नाही खाऊ दिला तर आम्ही तुम्हाला सुखानं राज्य करू देणार नाहीत. हे संदेश शासनाला गेला पाहिजे. एवढं संघटित राहा. विठाला अजून एक आव्हान करील. बरेचसे तरुण बांधव मराठा समाजातील आत्महत्या करतायत. आत्महत्या करायची. या माझ्या तरुण लेकराला विनंती आहे, आत्महत्या करून तुमचा प्रश्न सुटणार नाही. तुम्हाला विजय प्राप्त करण्यासाठी आत्महत्या हा त्याच्यावर पर्याय नाहीच आहे. आत्महत्या करणं पर्याय नाही. आत्महत्या करू नका. संयम ठेवा, सक्षम रहा. उगच मरू नका. अरे दिलेल्या मनुष्य जन्मात फुकटच मरून गेल्यापेक्षा एखाद्याला मारून यश तर मिळवा. मग काय होईल ते होईल, पण मरता कशाला फुकटच. असं फुकट मरू नका. तुम्ही आत्महत्या करू नका, जाळपोळ करू नका, दगडफेक करू नका. शांततेच्या मार्गानं आपल्या नेतृत्व करणाऱ्या माणसाला साथ द्या, पण पक्क टिकून राहा. आता जे हे आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती ते गावातल्या सरपंचापर्यंत तुम्ही फक्त लक्ष ठेवा. आता तुमची कोणती भूमिका आहे? आता तुमची एकच भूमिका आहे, लक्ष ठेवायचं. वेट अँड वॉच या भूमिकेत राहा. आता तुमच्या मराठा लढ्याला जे हे राजकारणी लोक तुम्हाला साथ द्यायला तुमच्यासोबत राहिले नाहीत, उद्या बंडलं घेऊन तुमच्या घरात आले तरी सुद्धा तुम्ही त्यांना जर साथ नाही दिली तर तुमचं रक्त मराठा खानदानी असं समजण्यात येईल, नाही तर शंका धरण्यात येईल. बरोबर आहे का? तुम्ही खानदानी असाल, उद्या कोणीच नाही पाहायचं. अरे संकटाला जे साथ देत नाहीत त्या माणसाच्या पैशाच्या भरात कशाला पडता? लक्ष करा. जरांगे पाटलांनी सांगितलेला प्रसंग मी टीव्हीवर ऐकला. एक 5-50 लोक आले होते थैल्या घेऊन जरांगे पाटलाकडे, आपलेच मराठा, आणि पैसे घेऊन आले होते. कोणी 1 लाख, 2 लाख, 4 लाख, 50,000, 40,000, आणि रात्री आले होते. अंधारात पैसे देऊ लागले जरांगे पाटलाला. कशासाठी? तुम्हाला काय काही गोष्टीला लागत असलं तर राहू द्या. त्या बाबानं जशा थैल्या त्याच्या हातातल्या खाली टेकू दिल्या नाहीत. मला लागत नाहीत म्हणजे घेऊन जा. अरे अंधारात पैसा द्यायला तर घेत नाही. इतका निस्वार्थी नेतृत्व करणारा नेता तुम्हाला आयुष्यात मिळणार नाही. जरांगे पाटलाच्या रूपानं मिळालाय. जरा रक्षण करा त्याचं. बरोबर आहे का नाही? शांतीप्रभू नाथ महाराज सांगतात, मार्गी अर्थ लाभ होता कोणी माझे नाही ऐसे म्हणता, तेही उचलू जाता निरपेक्षता बुडाली. लोक न पाहता अंधारामध्ये जर पैसा मिळाला आणि त्या पैशाचा सुद्धा जर त्याग करीत असेल तर त्याच्या इतका शुद्ध पात्र माणूस जगात नाही. आणि त्या लक्षणात मनोज जरांगे पाटील आपल्याला मिळाले म्हणून त्यांचं अभिनंदन. विठाला दोन वाक्य बोलतो, सेवा समाप्त करतो. सगळेजण म्हणतात त्या माणसाची कमाल आहे. फार मोठेपणाच्या गप्पा मारल्यापेक्षा आपल्याला या माणसाची गरज आहे. मी एक ठरवलंय, जर यांनी खूप दिवस आरक्षण लांबवलं आणि तोपर्यंत जरांगे पाटलांनी जर अन्नाचा कण घेतला नाही, कोणाच्या आग्रहानं कधी कधी एखादा घोट पाणी प्यायले तर रात्रीपासून पाणी सोडलंय ते ना. पुन्हा पहिल्यानं हाक दिली होती मनोज जरांगे पाटलांनी आणि 1.5 ते 2 कोटी समाज जमला होता सराटीला. आता ते हाक द्यायसारखे राहिले नाहीत. त्यांची तब्येत खालावत चालली. जर
आरक्षण देण्याचं लांबलं, त्याच्यामुळे यांची तब्येत जरा सिरियस होत गेली आणि तरी हे जर तटीला पेटले मी अन्न पाणी घेणार नाही, तर याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रात सगळे 7 कोटी मराठा आहेत, त्याच्यातले 2 कोटी घरी राहू द्या. कोणते? आजारी, कोणी दवाखान्यात ॲडमिट असतान, कोणी लहान लेकराची आई असतान, कोणाला घरी एखादा माणूस लागतं ना सांभाळायला, असे 2 कोटी घरी लावू द्या. 5 कोटी समाज जमला पाहिजे. कुठं? सराटीला. आणि सगळ्याची एकच मागणी असली पाहिजे, जरांगे पाटलाला तुम्हाला विनंती आहे, तुम्ही अन्न पाणी घ्या आणि आमच्यासाठी जगा. आपण एकदा करावं लागणार आहे. आता लढून मरायचं नाही, रडून मरायचं नाही, लढून जिंकण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहे, एवढी साथ आपल्याला त्या माणसाला देण्याची गरज आहे. म्हणजे विठाला विठाला. या परिसरात रोज एका गावाला 1 दिवस द्यायला वाटतं. आज जो दिवस आहे या ठिकाणापासून जवळ असलेल्या मौजी भनगी या गावचा आहे. मी असं ठरवलंय आरक्षणाच्या काळामध्ये या स्टेजवर कोणाचंच नाव घ्यायचं नाही, म्हणून मी कोणाचं नाव घेतलं नाही. इथंच नाही, मी आतापर्यंत जेवढे कीर्तनं केले या काळातल्या कीर्तनात इथं जे संयोजन करणार आहे कोणाचंच नाव घ्यायचं ना. नाव सकल मराठामध्ये नाव एकाच माणसाचं घ्यायचं, बरोबर आहे. नाव इथं एकाच माणसाचं घ्यायचं, क्रांती सूर्य मनोज जरांगे पाटील, त्याच्यात सगळा मराठा आला. आता तुमच्या एक घोषणा आहेत बघा, 1 मराठा लाख मराठा. आता आमच्या परभणीला ही घोषणा बदलली. आता परभणीला असं म्हणायले 1 मराठा कोटी मराठा. ते झालं परभणीचं. हे झालं नांदेडचं 1 मराठा लाख मराठा. माझं तिसरंच आहे. माझं म्हणणं 1 मराठा म्हणजे कोण? जरांगे पाटील. आणि 1 मराठा म्हणल्या त्याच्या पाठीमागं किती मराठा आहेत? 7 कोटी मराठा. म्हणून माझं म्हणणं आहे आता 1 मराठा म्हणलं की 7 कोटी मराठा. ते जरांगे पाटील म्हणून त्या राजकीय लोकांना पाहूच नाही त्याच्याकडं. जरांगे पाटील दिसले की त्याला किती लोक दिसाव? 7 कोटी. ते ज्या रस्त्यानं जातात आपण सगळ्यांना त्या रस्त्यानं जात, ते माणूस तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला विठाला. म्हणून अशा स्वच्छ कार्य करणाऱ्या माणसाची निवड आपल्यात झाली. राजकारणी मंडळी जरा टोलवाटोलो करायला लागलेली, त्यांना माझी विनंती आहे, परवा दिवशी सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुलाखत देत असताना सांगू लागले, मी गृहमंत्री आहे म्हटले. मी गृहमंत्री आहे आणि जे जाळपोळ दगडफेक करणाऱ्यावर कारवाई करील, कडक 307 गुन्हा लावील. ठीक आहे वा, हे करणं चांगलं नाही, आमचं काय समर्थन नाही या कर्माला. ते बोलता बोलता एक वाक्य बोलले, मला त्यांना विचारायचं या माध्यमातून. सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुम्ही परवा दिवशीच्या मुलाखतीमध्ये असं म्हटलं की हे मराठा समाज काही विशिष्ट जातीवर हल्ले करू लागलेला आहे, ते आम्ही सहन करणार नाहीत. आता काही विशिष्ट जातीवर हल्ले करणार आहेत असं म्हणणं जातीत भांडणं लावणं आहे का नाही? आणि ही असं वाक्य जातीत भांडणं करणे असं लावण्यासारखं असेल तर पहिली केस तुमच्यावर व्हायला पाहिजे का नाही याचा विचार करा. विठाला. म्हणून जरा जबाबदारीनं राजकीय मंडळीनं आमच्याकडं पाहाव. मराठा समाज आतापर्यंत तुम्हाला साथ देत आलेला आहे. तुम्हाला साथ दिली नाही असं आहे का? तुम्हाला साथ देत आलेला आहे, पुढेही देईल. तुम्ही गांभीर्यानं घ्या. मला एक गोष्ट जरा खटकली.
देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब शिर्डीला आले होते. आल्यावर महाराष्ट्राच्या काही समस्यावरती बोलत होते. आम्हाला अपेक्षा होती महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मेजर संख्या असलेला समाज मराठा आज रस्त्यावर उतरलेला आहे. 51 पोराईनं या समाजातली आत्महत्या केलेल्या आहेत. ही बातमी त्यांच्या लक्ष द्या. टाळी वाजवा माझ्यासोबत. टाळी 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 जरा हळून वाजवा. वाजवा पण हळून. टाळीचा आवाज. अखंड महाराष्ट्राचं दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज देशाला संघटन सांगून गेले. दादा टाळी. मराठा वंशाचे कुलदीपक स्वराज्याचे संस्थापक. टाळी. छत्रपती शिवाजी राजेच एक नतमस्तक त्यांचे पायी या मराठा वंशाला जगाच्या पाठीवर लढवय्या मराठा समाज म्हणून ओळख करून दिली असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. म्हणून त्यांच्या प्रती आपल्याला आदर असला पाहिजे. मंडळी दिल्लीचा आई बाबानी आई शिवाई आशीर्वाद पाठी.